मित्र हल्ली वर्तमानपत्र न्यूज चॅनल मधून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून शक्तीपीठ हायवे हे आपण ऐकत आलोय। नक्की शक्तीपीठ हायवेची गरज आहे का, की तो जाणून बुजून आपल्यावर लादला जातो आहे? सह्याद्रीच्या कड्याकापारातून इथली घनदाट जंगलं तोडत हा हायवे नागपूर वरून गोव्याला जातो आहे। महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यातून हा रस्ता जातो आहे त्या प्रत्येक जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी जे या हायवेमुळे प्रभावित होणार आहेत ते रस्त्यावर उतरून या हायवेचा विरोध करत आहेत। आता जो आपला हायवे आहे कोल्हापूर टू सावंतवाडी, हा हायवे अगदी व्यवस्थित सुस्थितीत असताना मग हा हायवे कशासाठी, याचा हट्टास कशासाठी आहे? आणि हा हायवे इथली जैवविविधता, इथले जंगल, इथल्या नद्या नाले, इथले ओढे, इथले पाण्याचे स्रोत या सगळ्यांना बाधित करत जाणार आहे। कारण एक हायवे म्हणजे एक प्रकारचा बांध समजला जातो आणि हा खरोखर आपल्या विनाशाची नांदी आहे। नागपूरवरून सुटलेला हायवे गोव्याला जातोय आणि त्या दरम्यान अनेक प्रकारची जैवविविधता इथे आंबोलीमध्ये येणाऱ्या अनेक संशोधकांनी अधोरेखित केलेली आहे। वाघापासून हत्तीपासून ते अगदी दुर्मिळातल्या दुर्मिळ पशुपक्षी बेडकापर्यंत जगात नावारूपास आलेल्या जैवविविधतेची कधीही भरून न निघणारी हानी शासन करणार आहे या हायवेच्या माध्यमातून। मुळात शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही शहरातून जात नाहीये। गेळे, आंबोली, फणसवडे, कोनशी, भालाबल, बांदा, डेगवे या परिसरातून हा हायवे जातोय, ज्या ठिकाणी निसर्ग संपन्न जैवविविधता आहे। इथली बागायत जी आहे या बागायतीवर अनेक कुटुंब अवलंबून आहेत। या बागायतींची कत्तल करत जाणारा हा 100 मीटरचा हायवे आहे। सिंधुदुर्गातील इको सेन्सिटिव्ह गावांमध्ये समावेश असलेली यातली काही गावं, यातूनही हा हायवे जातो आहे। बागायतींची कत्तल करत जाणारा हायवे इथल्या बागायतदारांना उद्ध्वस्त करणार आहे। या उद्ध्वस्त करणाऱ्या बागायतदारांनी बागायती सोडून यानंतर याच हायवेच्या शेजारी चहाच्या टपऱ्या लावून व्यवसाय करायचा आहे का? आणि हा कुठला विकास आहे? अशा प्रकारे उद्ध्वस्त करून लोकांना रोजगार निर्माण करून देणार आहे। जे स्वतः आता मालक आहेत ते उद्या याच प्रकल्पामुळे कामगार होण्याची भीती निर्माण झालेली आहे। या सगळ्याचा आपण विचार करायला लागणार आहे। एकच जिद्द, शक्तीपीठ हायवे रद्द।